कालच्या लेवल मिस केल्या ना, कारण व्हिडिओ पूर्ण बघितला नाही. ट्रेडर्स, ज्या पण लेवल्स काल मी दिलेल्या आहेत बघू शकता तुम्ही, या लेवल्स किती प्रॉपर वर्कआउट झालेल्या आहेत. कालची जी लेवल मी दिलेली होती 40-25ची, ती लेवल्स तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट त्याला टच करूनच मार्केटने आज मूवमेंट दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघणे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. इवन दॅट मी तुम्हाला सांगितलं होतं 41-63ची जी 42-63ची जी लेवल आहे त्या लेवलपासून तुम्हाला 100 to 150 पिप्स तुम्हाला मिळणार. तुम्ही तेवढं टार्गेट घेऊन एक्झिट करा. ॲज इट इज फॉलो झालेला आहे. पण आपण व्हिडिओ बघतो कुठे पूर्ण, त्यामुळे व्हिडिओ विदाऊट स्किप करता बघा. खूप छान छान लेवल्स आहेत. मेजर लेवल्सच मी देत असते. त्या लेवलला जर तुम्ही एंट्री केली तर तुम्हाला खूप छान असा प्रॉफिट होणार आहे. चला तर मग आज व्हिडिओ स्टार्ट करूया. आपले जे ॲनालिसिस तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका फ्रेंड्स. तुमच्या फ्रेंड्स ट्रेडरलाही आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही इम्पॉर्टंट की लेवल्स त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि मेजर लेवल्सला जर ट्रेड केला तर SL हंटिंगची पॉसिबिलिटी कमी असतील. रिस्क टू रिवॉर्ड रेशो खूप छान मिळतो. चला ॲनालिसिसला स्टार्ट करूया. चला तर आजच्या ॲनालिसिसला स्टार्ट करूया. जसं की आपण डेली टाईम फ्रेम ॲनालिसिस करत असतो. डेली टाईम फ्रेममध्ये आपण बघत असतो, स्टार्टिंग करत असतो डेली टाईम फ्रेमवरून. जे पण की लेवल्स आहेत, मेजर लेवल्स आहेत, आपल्या कालच्या खूप छान पद्धतीने फॉलो झालेल्या आहेत आणि आजच्या ज्या मेजर लेवल्स आहेत त्या लेवल्सवरती आपण डिस्कस करणार आहोत. 1 आवर टाईम फ्रेमवरती आपण शिफ्ट केल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतं इथं की ऑलरेडी आपली जी लेवल होती कालची ती लेवल घेतलेली आहे इथे मार्केटने. हे काही नवीन झोन्स मी ड्रॉ केलेले आहेत, जे की मेजर झोन्स आहेत. जर मार्केटमध्ये ड्रॉप झाला तर ड्रॉप झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की फर्स्ट तर तुम्हाला जे टार्गेट मिळणार आहे बाय साईड प्लॅन करायचा आहे तो तर हीच लेवल असणार आहे, जी की लेवल आहे पुन्हा आपली 40-25ची. 40-25पासून तुम्ही एकदा जर मार्केट खाली आलं तर इथून पुन्हा एकदा तुम्हाला लिक्विडिटी हंट करून एक बाय साईड प्लॅन मिळू शकतो. म्हणजे साधारणतः जर आपल्याला बाय साईड प्लॅन करायचा आहे तर आता आज बाय साईड आपण प्लॅन करू शकतो 16पासून ते 39.94पर्यंत तुम्ही बायची प्लॅनिंग करू शकता आफ्टर लिक्विडिटी हंट. आत्ताची जी लेवल आपण दिलेली आहे, काल पण ही लेवल दिलेली होती 40-64. जर इथून मार्केटमध्ये जर मोमेंटम आला तर बाय साईड मोमेंटम येऊ शकतो. त्यासाठी आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे. ही ट्रेंड लाईन तुम्ही बघू शकता. या ट्रेंड लाईनला जर गोल्डने ब्रेकआउट आज दिला तरच गोल्डमध्ये काय होऊ शकतं, बाय साईड आपल्याला एक प्लॅन मिळू शकतो. आणि तो जो बाय साईड प्लॅन आहे तो खूप छान पद्धतीने, हे बघा, या ट्रेंड लाईनला जर ब्रेकआउट दिला इथे पुन्हा मार्केट येणार. मार्केट आल्यानंतर आपल्याला ऑलमोस्ट 4180पर्यंतचं टार्गेट आज मिळू शकतं बाय साईड. ओके, ठीक आहे. तर आपण लोअर टाईम फ्रेममध्ये बघूया. जे मेजर झोन आहेत तिथे तुम्ही शॉर्ट टर्म बाय किंवा सेल करू शकता. जर ट्रॅव्हल करताना गोल्ड डायरेक्ट एका डायरेक्शनने कधीच ट्रॅव्हल करत नाही. त्यामुळे आपल्याला जो पॉज मिळणार आहे किंवा आपल्याला सेलिंगसाठी जे आजचे प्राईस असणार आहे ते सेलिंग एरिया आहे हा, ज्याची प्राईस आहे ऑलमोस्ट 4120 अराउंड 4120 to 4110. ही जी लेवल आहे इथे तुम्हाला सेलिंगसाठी एक ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. जर आज याच लेवलला गोल्डमध्ये काय झालं, इथून जर ब्रेकआउट झाला, सर्वात प्रथम इथे अशा पद्धतीने हंट होणार, मार्केट पुन्हा एकदा रिट्रेस होणार आणि त्यानंतर वरती गेल्यावर याच लेवलला जर ब्रेकआउट गोल्डने दिला तर आपल्याला हीच लेवल आपल्याला बाय साईडही प्लॅन करायला कामी येऊ शकते. यू कॅन यूज दिस लेवल 4120 फॉर बाय आफ्टर रिटेस्ट. रिटेस्ट झाल्यानंतर तुम्ही इथे ट्रेड करू शकता. रिटेस्ट झाल्यानंतर बाय साईड प्लॅन करू शकता. पण जर इथूनच सेलिंगचा प्रेशर आला आणि कुठल्याही पद्धतीचा ब्रेकआउट नाही मिळाला तर आपल्याला इथूनच सेल साईड प्लॅन करून कंटिन्यू ट्रेड करायचे. कारण गोल्ड हे सध्या डाऊन ट्रेंडमध्ये आहे, म्हणून आपल्याला लॉंग टर्ममध्ये जे पण सेलचे ट्रेड आहेत ते होल्ड करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट टार्गेट आपलं काय असू शकतं, आफ्टर ब्रेकआउट जर झालाच आज गोल्डमध्ये एक छान बाय साईड जर रॅली मिळालीच तर 4180पर्यंतचं टार्गेट आपल्याला मिळू शकतं. 41 ऑलमोस्ट 72 to 80 हे टार्गेट गोल्डचं आहे आज, जर बाय साईड आज गोल्डने ब्रेकआउट दिला तर. नाही तर ही जी लेवल आहे या लेवलपासून गोल्डमध्ये एक सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळू शकतो. जर आपण 5 मिनिट्सला जर शिफ्ट केलं तर आपल्याला इथे पॉज कॅन्डलचा आपला झोन आहे. या पॉज कॅन्डलच्या झोनपासून जर गोल्डमध्ये रिव्हर्सल आला तर याच लेवलपासून गोल्डमध्ये आपल्याला रिव्हर्सल पाहायला मिळू शकतं. ती प्राईजही नोट डाऊन करून घ्या, 4095.
40.95 या लेवलपर्यंत गोल्ड आता बाय साईड गेल्यानंतर जर सेलिंग प्रेशर आला तर याच लेवलपासून आपल्याला गोल्ड सेल साईड जाताना पाहायला मिळू शकतं. एक खाली बॉटम साईड एक ट्रेंड लाईन पण आहे, ती ट्रेंड लाईन पण ड्रॉ करून ठेवा. गोल्ड ट्रेडर्स प्राईस ॲक्शनमध्ये या लेवल्स खूप इम्पॉर्टंट असतात. याच लेवलला तर मार्केट रिस्पेक्ट करत असतं, म्हणून या लेवल्सला ड्रॉ करून ठेवतचा खूप कामी येतं. काल पण मी फक्त एक सिम्पल ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती 15 मिनिट्समध्ये. काल क्लास चालू होता, 15 मिनिट्समध्ये ही ट्रेंड लाईन ड्रॉ केली. इथून एक छान सेलची ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीमध्ये ड्रॉप झालेला आहे. तर ट्रेडिंगला खूप टिपिकल खूप हार्ड बनवू नका. सिम्पल वेने ट्रेडिंग करा, लेवल्स ड्रॉ करा, प्राइजेस फाइंड आउट करा आणि त्या प्राईजला ट्रेड घ्या विथ रिस्पेक्ट टू कन्फर्मेशन. तुमची जी पण कन्फर्मेशन आहे, तुम्ही ज्या पद्धतीने कन्फर्मेशन घेता येतं, कॅन्डल क्लोजिंगची कन्फर्मेशन घेत जा. 40.95च्या जर अंडर कॅन्डल जर क्लोज झाली तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे सेलचा प्लॅन करायचा आहे. जर याच्यावरती जर क्लोजिंग दिली तर आपल्याला नेक्स्ट टार्गेट आहे 41.20. इथून तुम्ही सेलिंगसाठी प्लॅन करू शकता. याच एरियाला जर ब्रेकआउट मिळाला तर बाय साईड गेल्यानंतर आपल्याला परत एक जो एरिया आहे, झोन आहे, तो कोणता आहे 4180 टू 4170. 4170 4180 हा आपला काय असणार आहे, मेजर सेलिंगचा एरिया असणार आहे. जर आज गोल्डमध्ये बाय साईड मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली तर ऑब्झर्वेशन करा, त्यानंतरच प्लॅन करा. तर या सर्व की लेवल्स आहेत. ड्रॉप झाल्यानंतर तुम्ही इथून बाय साईड प्लॅन करू शकता. आणि सेल जर बाईंगची रॅली आपल्याला पाहायला मिळाली तर सेल साईड हा सर्व काय आहे, सेलिंग एरिया आहे. सेलिंग एरियाज म्हणजे काय, आपला सप्लाय झोन. आणि बाय साईड तुम्ही इथून प्लॅन करू शकता. डिमांडचं तर आजच्या या की लेवल्स आहे. अशा पद्धतीने गोल्ड आज बिहेव करू शकतो. मे बी गोल्डमध्ये आज आपल्याला अशा पद्धतीची मुवमेंट पाहायला मिळू शकते. आणि त्यानंतर इथून काय होऊ शकतं, गोल्डमध्ये एक ड्रॉप आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर आज दोन लेवल्स की लेवल्स आहेत. त्यामध्ये काय की 4180ची जी लेवल आहे ती मेजर लेवल आपल्याला मिळू शकते, किंवा 4021 40-20-25 ऑलमोस्ट ही जी लेवल आहे ना, या लेवलपासून पण गोल्ड आपल्याला बेरिश होताना पाहायला मिळू शकतं. तर या दोन की लेवल्स खूप मेजर आहेत. या की लेवल्सला ऑब्झर्व करा आणि त्यानंतरच तुम्ही काय करा, प्लॅन करा, डिसाईड करा. 4120 और 4180 82.